आज आपण निघलो संभाजीनगरला. सध्या गाडी आहे 9:15 आणि सध्याचा जर टाइम विचार केला तुम्ही तर 8:50 झालेले आहेत आणि अजून 14 ते 15 किलोमीटर लांब सेलू आहे. थोडं पुढे आलो 1 ते 1.5 किलोमीटर. त्याला म्हणू लागलो पेट्रोल टाक गाडीमध्ये आणि गाडी बंद पडली. आता पुन्हा निघलोत वापस. गाडी तर जाती बघा, सगळंच जाते, काय भेटत नाही का नो. आता पोहोचलो, लेट तर झालो ते 1-1.5 घंटे, पण भारतीय रेल्वेचं एक काम लय भारी आहे. 1 ते 1.5 तास गाडी लेट आहे, त्याच्यामुळे भेटली. नाही तर ह्या रताळ्यामुळे काही गाडी भेटत नव्हती. स्टील सिटी ऑफ इंडिया जालना येथे. पण ज्या पद्धतीने जगामध्ये, भारत देशामध्ये जालन्याला स्टील सिटी ऑफ इंडिया अशी ओळख आहे, त्या पद्धतीने तिथलचा विकास झाला नाही. तिथलं त्या जालन्याला फेम मिळाली नाही. ज्या पद्धतीने त्यांचं नाव आहे तसं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, तसं डेव्हलप शहर झालं नाही. मराठवाड्याचा भाग असणे किंवा मराठवाड्यातील जिल्हा असणे, त्याच्यामुळं मराठवाड्यातील इतर भागातीलही जसे की दुसरे जिल्हे डेव्हलप झाले नाही, त्या पद्धतीने जिल्ह्याला सुद्धा मागाला सुद्धा डेव्हलप होता आलं नाही किंवा केलं गेलं नाही. संभाजीनगरला पोहोचलो. टाईम होता 10 वाजताचा. गाडीनं जवळपास 12:30 वाजले. काम झालंय. मोबाईलला जो ग्लास बसवायचा होता तो काय भेटत नव्हता. 4-5 दुकानं बघितल्याच्या नंतर एका दुकानावरती भेटला. तसं आम्हाला बी फसवण्याचे लय प्रयत्न करू लागले. 400-500 म्हणजे वेगवेगळे दुकानावर गेल्याच्या नंतर वेगवेगळे रेट. पण शेवटला 4-5 दुकानं बघितल्याच्या नंतर बघितले आणि त्याच्यानंतर कळालं की याचा रेट खूप कमी आहे आणि मग आम्हाला कमी रेटमध्ये काम झालं. जेवण वगैरे करून समोर आलो. आता हा बघा, हा क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आता झालं सगळं. आता निघालो सिद्धार्थ उद्यानला बघण्यासाठी. प्राणी असतील, हे असतील. रिक्षा केला आणि इथून इतक्यात म्हणला आता जवळ आहे. तर बघू आता किती जवळ आहे, काय होतंय तर पुढं काय कसं आहे बघायला तुम्हाला तर दाखवणारच आहे तसं. चला जाऊ आता. नंतर पोहोचलो सिद्धार्थ उद्यान येथे. याची स्थापना 1984 साली येथलच्या महानगरपालिकेने केली होती आणि आता सुद्धा याची देखभाल, याची पाहणी इथलची महानगरपालिकाच करते. आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातील पहिलं आणि एकमेव प्राणी संग्रहालय सुद्धा हेच आहे. मधात आलोच बघा. हे प्राणी तुम्हाला वाघ दाखवतो. वाघ सुरुवातीला याची सुरुवात 14 एकरामध्ये करण्यात आली होती, पण नंतर जागा पुरेशी राहावी आणि सगळ्या प्राण्यांना, सगळ्या गोष्टींना जागा पुरावी याच्यामुळं आता 14 एकरहून वाढून याची 34 एकरामध्ये हे उद्यान करण्यात आलं. आज याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सर्प राहतात. आता आम्ही चाललो सर्पाच्या ह्याच्यात. अलग अलग याचे वेगवेगळे सर्प आहेत म्हणे. मला काय माहिती कसे आहेत यार. तो पहले से लग रहा है लेकिन क्या होगा क्या पता. इधर नहीं, इसमें तो कुछ दिख नहीं रहा. कोई बात नहीं, दिल थाम के बैठिए. कुछ नया दिखाने की कोशिश करते हैं हम आपको. पण आमची फाटून राहिली बक्कंदी सुनी काही. याच्यात काही दिसत नाही राहिलं. हाय 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 हाय, ये देखो, ये कौन सा कोंडा आहे, लेकिन शांत बसलाय. कोणी दिसत नाही. काही बी बोलतो बे. तो म्हणला होता की लय मोठमोठाले सर्प आहे त्याच्यामध्ये, एकदम टॉपचा, लय खतरनाक. इथे एक लहान पण पिल्लू बी दिसायला तयार नाही. आम्ही त्याला भेन तर तो बी आम्हाला भेन. खतरनाक असा सीन व्हायला. खतरनाक टपू आहे.
जहिरीली तुला लय माहिती रे सरपतली. हे नसल्यावर कार्यक्रम फिक्स. खतरनाक साप आहे तर पण सगळे बाहेर निघत नाहीत. कुठे काय दिसण्याचं नावच घेईल आणि झाकलंय त्याला बसण्यासाठी दिलं. पण दिसण्याचा काही सीन नाहीच आहे याच्यात, रोड बी नाही, सर्प दिसत सुद्धा नाही. तर याला काय मधात जाऊन बाहेर वाढावं का? सिच्युएशन खतरनाक आहे. हा बघा, हे त्या पद्धतीचा एक वरच्या साईडनं सापळा असतो त्याचा कवटला का कवच. काही वेळ तो त्याच्यामध्ये राहतो आणि पहिली जी स्किन आहे त्याचं वरच्या शरीराची लेअर आहे, कातड आहे, ते निघून जातं त्याचं आणि त्याला पुनर्जन्म भेटल्यासारखा मिळतो. मोठी झाल्यावर खाऊन टाकते माणसाला.